कारण बायबलमध्ये म्हटलं ना, तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. आमेन. तर प्रियानो, खरोखर एक गोष्ट लक्षात ठेवा, ख्रिस्ती जीवन हे काय पुस्तकी, तुम्हाला माहिती ना की एक असं पुस्तक थिओरॉटिकल की जे फक्त लिहिलेले आहे पण होत नाही. आपण पाहतो ना या जगामध्ये अनेक असं शिक्षण आहे. आता आपण शाळेमध्ये जातो, मी शाळेमध्ये गेलो, शिक्षण घेतलं, पण त्या शिक्षणाचा एक काडी उपयोग जीवनामध्ये होत नाही. हालेलुया. किती लोकांनी पायथागोरस थिअरम, हालेलुया, त्याचा काय उपयोग आहे का आता? हालेलुया. अनेक थिअरी आपण शिकलो, अनेक गोष्टी आपण शिकलो, हालेलुया, तर त्याचा उपयोग आपल्याला प्रॅक्टिकल जीवनामध्ये होत नाही. प्रियानो, जे आपण देवाच्या वचनामधून शिकतो, हालेलुया, त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये होतो. आमेन. हालेलुया. जस प्रत्येक गोष्ट प्रियानो फेल होऊन जाते, त्यास आपल्याला असं वाटतं आता काहीच होऊ शकत नाही, पण ज्या वेळेस आपण प्रभू येशूला हाक मारतो, तो देव आपल्या जीवनामध्ये अद्भुत आणि अद्भुत कार्य करतो. हालेलुया. हालेलुया. प्रभूला खूप धन्यवाद. यास आपण प्रभूच्या वचनामध्ये जाऊया, आपलं बायबल आपण उंच करूया आणि आपण सर्वजण एक बोली देऊया. सर्वजण बोला, आज मी परमेश्वराचं वचन लक्षपूर्वक ऐकणार आहे. मी देवाच्या वचनाकडं माझे कान लावणार आहे. देवाचं वचन माझ्या डोळ्यासमोरून मी जाऊ देणार नाही. हे वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये जपून ठेवणार आहे. देवाचं वचन आज मला जीवन देणार आहे. माझ्या संबंध देहाला आरोग्य देणार आहे. धन्यवाद प्रभू येशू, तुझं मौल्यवान आणि अति महान वचन मला दिलंस आणि हे वचन माझ्या जीवनामध्ये कार्य करत आहे. हालेलुया. प्रभू धन्यवाद. आज जे प्रत्येक शब्द मी नव्हे तर तुझा पवित्र आत्मा आज तुझ्या लेकरांबरोबर बोलणार आहे. तू प्रत्येकाला आज तुझं सत्य प्रगट केलंस. सर्व बंधन तू तोडलेस, सर्व शाप तू तोडलेस आणि प्रत्येकाला पित्या तू आशीर्वादित केलंस, म्हणून धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया. या बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त यासाठी आला की आपल्याला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं. बायबल सांगते ना, जसं मी पहिलं पण सांगितलं, येशू ख्रिस्त बोलला ना, मार्ग, सत्य आणि जीवन. येशू बोलला ना, मीच जीवनाची भाकर आहे. जो कोणी ही भाकर खाईल तो कधीच मरणार नाही. आमेन. हालेलुया. तर तुम्हाला माहिती, प्रभू येशू ख्रिस्त जीवन आहे, देव जीवन आहे. हालेलुया. प्रियांनो, आपण देवाचे लेकरं कसे ओळखू शकतो? जे देवाचे लेकरं आहेत त्यांच्यामधून जीवन वाहतं. चला, जे देवाचे लेकरं आहेत त्यांच्यामधून जीवन वाहतं आणि सैतानाच्या लेकरांमधून त्याच्या तोंडामध्ये कोणते शब्द असतात? शिव्या, शाप, तुझं असं होईल, तुझं तसं होईल, मरणार, तुझं तोंड नाही बघणार मी, है की नाही? पण जे देवाचे लेकरं आहेत, हालेलुया, त्याच्या तोंडामध्ये, त्याच्या जिभेवर नेहमी जीवनाचे शब्द असतात, आशीर्वादाचे शब्द असतात. हालेलुया. बायबलमध्ये असं म्हटलं, जे तुम्हाला शाप देतात त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. जे तुमचं वाईट करतात त्यांचं तुम्ही चांगलं करा. हालेलुया. तुम्ही बरोबर ना, जस्ट मागच्या आठवड्यामध्ये ही घटना घडली. कदाचित तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल की
सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये मला असं वाटतं ही घटना घडली. तिथे एक बीच होता आणि त्या बीचवर जो हानुका नावाचा एक सण आहे, आपण पाहतो यहुदी लोकांचा, आणि काही यहुदी लोक तिथं तो सण साजरा करत होते. पण तिथं 2 व्यक्ती गेले, पाकिस्तानी होते ते, कोण बोलते इंजिनियर, आणि त्या 2 लोकांकडं बंदुकी होत्या. त्यांनी ती बंदूक घेतली आणि त्यांनी किती ऍटलिस्ट मला असं वाटतं 15 लोकांना त्यांनी मारून टाकलं. काहीच कारण नव्हतं, है की नाही? पण बायबल सांगते प्रियांनो, जो सैतान आहे हा पहिल्यापासून खुनी आहे. सैतान काय करतो? मारतो, है की नाही? आणि तुम्हाला समजलंच असेल ते कोण लोक होते, कोणत्या त्यांच्यामध्ये कुणाचा ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे की नाही? आणि ज्यांच्यामध्ये ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे ते नेहमी काय करतात? खून करतात, मारामारी करतात. आणि त्यांचे शब्द पण, त्यांचं जीवनच कशामध्ये असतं? मारामारीमध्ये. मी याला मारलं, मी त्याला मारलं, मी ह्याला फसवलं, मी त्याला फसवलं, है की नाही? प्रियांमध्ये देवाचे लेकर आहेत, हालेलुया. देवाच्या लेकरांमधून येशू बोलला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, तुम्ही आणि मी जे देवाचे लेकर आहोत, हालेलुया, आपल्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतात. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, जसं मी मागच्या वेळेस सांगितलं, येशूने काय केलं माहितीये? येशूने कितीतरी मेलेल्या लोकांना जिवंत केलं. जो लाजरस मेला होता प्रियांनो, पण येशू बोलला, लाजरा बाहेर ये. आणि बायबल सांगतं जो मेलेला लाजर हा जिवंत झाला. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे येशूचे लोक आहेत, जे देवाचे लोक आहेत, हालेलुया, त्यांना जीवन, त्यांच्यामधून जीवन वाहतं. आणि म्हणून आपण पाहतो ना, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला हालेलुया. देवाचे लेकर आहेत, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे. हालेलुया, हालेलुया. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तुमच्यामध्ये आणि जगाच्या लोकांमध्ये, सैतानाच्या लोकांमध्ये जो फरक काय, तो फरक हा आहे प्रियांनो, हालेलुया, की आपल्यामधून जीवन वाहते. हालेलुया. आणि जे जगाचे लोक आहेत त्याच्यामधून मरण वाहते, है की नाही? हालेलुया. आता आज ज्यावेळेस मी सकाळी प्रार्थना करत होतो, तर एक गोष्ट देवाच्या आत्म्याने मला सांगितली ना, आपण बघितलं, मी तुम्हाला ते वचन सांगितलं, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली. हालेलुया. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाने संपूर्ण जगावर, आपल्या सर्वांवर काय केलं? प्रेम केलं. हालेलुया. तर एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, जो ख्रिस्ती असणं, ख्रिस्ती म्हणजे हा काय धर्म नाहीये. तुम्ही चर्च मध्ये येता, तुम्ही बायबल वाचता, काहीतरी मंत्र तंत्र बोलता, जसे हालेलुया, रूढी परंपरा करता, तुम्ही जसे जगातले लोक पूजा करतात किंवा मस्जिद मध्ये जाऊन नमाज पढतात 5 टाइम, आणि मग प्रार्थना करतात, आणि आपण पाहतो जे लोक पूजा करतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, ख्रिस्ती जीवन प्रियांनो हे कोणतं धर्म नाहीये. ख्रिस्ती जीवन हे एक नातं आहे. आपलं काय? देवाबरोबर नातं आहे. हालेलुया. आणि नात्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय?
कोणत्या पण नात्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय? आणि विश्वास, प्रेम. हालेलुया. पण सर्वात महत्वाची गोष्ट प्रियांनो, खरोखर आपण पाहतो प्रत्येक नात्यामध्ये जी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रीती. हालेलुया. प्रीती आहे तर काहीतरी धड नाही बाबा, ऐकू प्रेमच नाही दोघांचं एकमेकांवर. त्याचं तिकडं तोंड, तिचं तिकडं तोंड, ह्याला तिचं काय घेणं देणं नाही, हिला त्याचं काय घेणं देणं नाही. काय फायदा आहे का अशा रिलेशनशिपचा? फायदा आहे का की त्याच्यामध्ये प्रेमच नाही आहे? किंवा प्रियानो, आज आपण पाहतोय एक आई आहे आणि लेकर आहे, पण आई लेकरांवर प्रेम करत नाही, लेकर आईवर प्रेम करत नाही. फायदा अशा नात्या संबंधाचा? तर प्रियानो, खरोखर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तसंच ना आपण बोलतो मी देवाचं लेकरू आहे, मग आपण देवावर काय केलं पाहिजे? हालेलुया. हा आहे ख्रिस्ती, मी आहे ख्रिस्ती, आहे ख्रिस्ती. फक्त बोलून फायदा नाही. आपलं प्रेम आहे का परमेश्वरावर? त्या परमेश्वराने तर आपल्यावर किती महान प्रेम केलं ना. त्या प्रभू येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याचा जीव दिला, त्याचं सर्वस्व अर्पण केलं. आमेन. हालेलुया. मग जर आपण बोलतो मी देवाचं लेकरू आहे, हालेलुया, आपल्यामध्ये देखील त्या देवाविषयी 100% प्रेम पाहिजे. असं वरवरचं प्रेम, फक्त चर्च मध्ये यायचं म्हणून यायचं. अरे एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, तुम्ही चर्च मध्ये येत असाल फक्त यायचे म्हणून यायचे, पण अंतःकरणापासून इच्छा नाहीये तर नका येऊ. मी काय बोलतो माहिती? जर अंतःकरणापासून इच्छा नाहीये, हालेलुया, आणि इथे येऊन पण तुम्ही बसलाय आणि तुमचं मन घरी लागले, हे करायचे ते करायचे ते करायचे, ते इथे येऊन तरी फायदा काय? काहीच फायदा नाही. हालेलुया. ते एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी आपण जे पण करतो एक धर्म म्हणून करत नाही. मी चर्चला यासाठी येतो कारण मी ख्रिस्ती नाही, मी चर्च मध्ये यासाठी येतो कारण मी येशूवर प्रेम करतो. हालेलुया. मी बायबल वाचतो. का वाचतो? महत्वाची गोष्ट आहे. मी का बायबल वाचतोय? कारण मला येशू आवडतो. येशू मला आवडतो, मी येशूवर प्रेम करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपल्याला म्हणून आपण बायबल वाचतो. आपण प्रार्थना का करतो? माझं काम झालं पाहिजे बाबा, बस. एकदा माझं काम झालं ना, काय गरज नाही मला. हालेलुया. नाही, आपलं काम होण्यासाठी आपण प्रार्थना करत नाही. सत्य हे प्रियांनो, ज्यांना येशू ख्रिस्त जे खरोखर अंतःकरणापासून येशूवर विश्वास ठेवतात आणि येशूला ज्यांनी पहिलं स्थान दिलेले, त्यांच्या जीवनामध्ये कोणतंच काम नाही होणार आहे. त्यांच्या जीवनामध्ये सर्व काम ऑलरेडी झालेले, होणार नाही. मी 10 दिवस उपास प्रार्थना करणारे, 40 दिवस मी फास्टिंग करणारे, चमत्कार माझ्या जीवनामध्ये होणार. हालेलुया. नाही. हालेलुया. बायबल सांगतं देवाने आपल्याला जीवनात सुसुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देणार आहे. दिल्या. देवाने सर्व दिले आपल्याला.
आणि काय होण्यासाठी, काय घडण्यासाठी आपण काय तर आपण प्रत्येक गोष्ट जी करतो, आपण चर्च मध्ये येतो, आपण प्रार्थना करतो, आपण वचन वाचतो, आपण देवाची सेवा करतो, आपण चर्च मधलं काम करतो, जे पण आपण करतो त्याच्या मागे एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे, मी येशूवर प्रेम करतो. कारण येशूने त्याच्या रक्ताचा एक थेंब माझ्यासाठी सांडला, येशूने त्याचं जीवन माझ्यासाठी दिलं. हालेलुया. आणि जे त्यांनी केलं ते कोणच नाही करू शकत. म्हणून माझ्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रथम आहे. हालेलुया. आणि मी त्याला खुश करण्यासाठी सर्व करतो. मी कोणत्या माणसाला खुश करण्यासाठी काहीच करत नाही. कोणत्या माणसाला खुश करण्यासाठी मी कोणतीच गोष्ट करत नाही. मी जे सर्व करत आहे ते मी येशूसाठी करत आहे. हालेलुया. हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो, जरी ती आज्ञा आहे, तो आपला देव याच्या पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. पण प्रियांनो, त्या आज्ञेमुळे नाही आता, हालेलुया, पण येशूच्या प्रीतीमुळे. आमेन. बायबल सांगतं की देवाने आपल्यावर प्रेम केलं आणि त्याच्या एकुलत्या एक पुत्राला आपल्यासाठी अर्पण केलं. येशूने तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम केलं आणि प्रभू येशूने त्याचा जीव आपल्यासाठी दिला. हालेलुया. मग आपण पण आता जे सर्व करतो, का करतो? कारण आपण येशूवर प्रेम करतो. आमेन. हालेलुया. म्हणून ख्रिस्ती जीवन प्रियांनो, हा कोणता धर्म नाही, कोणता धर्म नाही किंवा जात पात तर बायबल मध्ये आहेच नाही. जात, जे जातीवर विश्वास ठेवतात, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, तुम्ही या चर्च मध्ये येऊ नका, कारण तुम्हाला बायबल समजलेलंच नाही. तर तुम्ही आता पण जातपात करताय, हालेलुया, तर तुमचे डोळे आंधळे. सैतानाने बायबल मध्ये म्हटलं ना, सैतानाने काय केलं? सर्व जगाचे डोळे आंधळे केलेले. हालेलुया. आहे की नाही? येशू ख्रिस्त का आला? हालेलुया. हे जे सैतानाने डोळे आंधळे केले सर्व जगाचे, जाती लावून, हे लावून, ते लावून, आणि भांड लावून टाकले सर्व जगामध्ये, त्या सर्वातून मुक्त करण्यासाठी येशू या जगामध्ये आला. हालेलुया. आणि त्या प्रभू येशूने प्रियांनो आपल्याला कोणतं जात पात नाही दिली, पण त्याने तुम्हाला आणि मला, बायबल सांगते, जितक्याने येशूचा स्वीकार केला तितक्यांना देवाचे मुलं बनण्याचा अधिकार मिळालेला आहे. आपण कोण बनलो आहोत? देवाचे मुलं. आमेन. हालेलुया. हालेलुया. ओके. तर त्याने हे देवाने मला सांगितलं तुम्हाला सांगायला, मला नाही माहिती का सांगितलं, पण मला सांगितलं देवाने की हे बोल, आपले जे जीवन आहे, ते ख्रिस्ती जीवन आहे, हे कोणता धर्म नाहीये, जात पात नाहीये, तर आपण देवावर प्रेम करतो. हालेलुया. देवाने आपल्यावर प्रेम केलं आणि देवाने त्याचा जीव दिला. आपण पण येशूवर प्रेम करतो आणि आपलं जीवन त्याला समर्पित करतो. आमेन. ओके. तर आता आपण पुढे जाऊया, जो आपला विषय चालू आहे. आपण बघितलं मागच्या वेळेस, काय बघितलं? कुमारी गर्भवती होईल आणि तिला ती एक पुत्र प्रसवेल, ज्याचं नाव इमॅन्युअल असे म्हणतील, म्हणजे आमच्या बरोबर देव. हालेलुया. हालेलुया. तर प्रियांनो, येशू ख्रिस्त हा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याचा जन्म झाला. येशू ख्रिस्ताला कोणताही जगिक बाप नाहीये. मागच्या वेळेस पासून आपण बघत आहोत, येशू ख्रिस्ताला कोणताही जगिक, जो योसेफ होता हा काय येशूचा पिता नाहीये. तर आपण पाहतो, आपण मागच्या वेळेस ऑलरेडी बघितलं ना, मरियेला आणि योसेफाला देखील देवाने सांगितलं काय, की तुझी पत्नी मरिया, तिच्यावर काय येईल? पवित्र आत्मा उतरून येईल आणि ती गर्भवती होईल. हालेलुया.
आणि जसं देवदूताने सांगितलं तसं पवित्र आत्मा प्रियांनो आपण पाहतो की मरियम उतरून आला आणि तिला पुत्र झाला. त्याचं नाव काय आहे? येशू. हालेलुया, हालेलुया. आता खूप महत्वाचा प्रश्न आपण मागच्या वेळेस बघितलं की येशूचा जन्म असा का झाला? त्याला कोणत्या जगाचा बाप नाहीये. आणि आपण बघितलं प्रियानं त्याच्या मागे कारण हे, कारण ज्या सर्वांना वडील आहे, ज्यांना बाप आहे, जगिक एक दैहिक बाप आणि आई आहे, ते सर्वजण जन्मापासूनच पापी आहेत. सर्व जग कसं पापी आहे? कारण आपल्या सर्वांमध्ये आपल्या बापाचे गुण आहेत. आपण पाहिलं मुलामध्ये बापाचे गुण, बापामध्ये आजोबाचे गुण, आजोबामध्ये पंजाचे गुण, पंजामध्ये खापर पंजाचे, खापर पंजामध्ये जे पण असेल पुढचं. हालेलुया. तर प्रियानं आपण पाहतो जो खापर पंजामध्ये आहे पंजा, त्याच्यामध्ये आदामाचे गुण. कसाचा बाप कोण आहे? आदाम. आदामामधून आपण पाहतो की सर्वांचा जन्म झाला आणि म्हणून सर्व मानव जाती ही जन्मापासून कोण आहे? पापी आहे. म्हणून येशूचा जन्म प्रियांनो कोणत्या पुरुषाच्या द्वारे नाही झाला, देवाचा आत्मा मरियम उतरून आला. हालेलुया. आणि म्हणून येशू ख्रिस्त हा जन्मापासून, कसा? जन्मापासून नीतिमान आहे. आमेन, हालेलुया. इतकंच नव्हे, जर तुम्ही येशूचं जीवन बघितलं, येशूची परीक्षा पण झाली. आता बघा आपली पण परीक्षा होती. सैतान येतो आणि आपल्याला बोलतो पाप कर. एक नाही, येशूला पण परीक्षा द्यावा लागली. 40 दिवस आणि 40 रात्र बायबल सांगते येशू ख्रिस्त अरण्यामध्ये होता आणि सैतान येशूला प्रवृत्त करत होता, तू जर देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्याच्या. माणूस का पाप करतो बरं? ना हिंदीमध्ये ती कहावत आहे ना, पापी पेट का सवाल है भाई. माणूस कशासाठी पाप करतं? पोटासाठी. सैतान पण बोलतो पोट भरायचं ना तर थोडीशी लबाडी केली, थोडीशी चोरी केली, काय फरक नाही पडत, करायचं सर्व जग करते. आणि तू नाही केलं तर कसं होणार तुझं? तू कसं पोट भरशील रे? काय नाही होत. आता हे सैतानाचे शब्द आहेत. हालेलुया. तर येशूला ज्या सैतान बोलला ना या दगडाच्या भाकरी कर, येशू ख्रिस्त तुम्हाला माहिती प्रियांनो ना सैतानाला काय बोलला? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अजून गोष्ट मी तुम्हाला सांगतो. सैतान आपल्याला काय बोलतो? पापी पेट का सवाल है, क्या करो? चोरी करो, लबाडी करा, चोरी करा. एक आहे कशासाठी? पोटासाठी. तर प्रियांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवता, देव तुमचा पिता आहे आणि परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला कधीच कमी पडणार. हालेलुया. तुम्ही जर खरोखर देवाला, तुम्ही जर खरोखर प्रभू येशूवर विश्वास ठेवता तर प्रियांनो तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार. बायबल सांगते तरुण सिंहासही वान पडेल आणि त्यांची उपासमार होईल. म्हणजे देवाचा जणून शोध करतात त्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची कमी पडणार नाही. का माहितीये? तर आपण देवाचे पुत्र आणि कन्या आहे. हालेलुया. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, इवन आपण सेवक, आता काही लोकांना म्हणतात हे देवाची सेवा करत आहेत. आता जसं मी देवाची सेवा करत आहे, पास्टर आहेत, मग देव त्यांना देतो कारण ती सेवा करत आहेत ना. नाही. हालेलुया. देव
त्याच्या लेकरांना यासाठी आशीर्वादित करतो कारण आपण देवाची लेकरं आहोत. मग बायबलमध्ये म्हटलं काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं याविषयी चिंता करत बसू नका, कारण तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे तुम्हाला. तुमचा स्वर्गीय बाप. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनेकांना असं वाटतं नाही मी खूप मोठी सेवा करल मग देव मला आशीर्वाद देईल. नाही, तुम्ही देवाचे लेकरू आहात. देव तुमचा बाप आहे म्हणून तो तुम्हाला देतो. काही लोक उगाच सेवेमध्ये घुसतात, त्यांना आज आपण सेवेमध्ये घुसलो मग आपण खूप नाही. नाही, हालेलुया, आमेन. आपण सेवा करतो म्हणून आशीर्वादित नाहीये, आपण देवाचे पुत्र आणि कन्या आहोत म्हणून आपण आशीर्वादित. हालेलुया. हा, आणि जर आपण सेवा करतो, जर आपण देवाची का करतो माहितीये, कारण आपण येशूवर प्रेम करतो. आपण जर येशूवर प्रेम करतो तरच देवाची सेवा करा. जर तुम्ही येशूवर प्रेम करत नाही, पोट भरण्यासाठी सेवा करते, इकडे जातो प्रार्थनेला, XYZ एक माणूस असं झालं नाही एकदा, त्याला कुठंतरी जायचं होतं प्रार्थनेला पण जाता नाही आलं. अरे माझी 200 रुपयाची प्रार्थना हुकून गेली. मी गेलो असतो मला 200 रुपये भेटले असते. तो उद्देश आहे तर अजिबात करू नका. हालेलुया. बलाक आणि बलामचं खूप मोठं उदाहरण आहे बायबलमध्ये. काय केलं बलामाला? देव बोलला होता बलामाला तू जाऊ इस्रायल लोकांना शाप द्यायला जाऊ नको, आहे की नाही? पण बालक काय बोलला? मी तुला पैसा देतो, मी तुला पैसा देतो, मी तुला माला माल करून टाकल, चल इस्रायल लोकांना शाप द्यायला जा. आणि बायबल सांगतं जो बलाम आहे पैशाच्या मोहामध्ये गेला, शेवटी ते गाढव ज्या गाढवावर बसून चालला होता ते गाढव बोलायला लागलं. कारण ते गाढव पुढे जाय ना, कारण पुढे एक देवदूत होता तलवार घेऊन उभा होता. हालेलुया. हात त्या गाढवाला मारायला लागलाय, चल पुढं. शेवटी ते गाढव बोललो, अरे तुला दिसत नाही का पुढे देवदूत उभा आहे तलवार घेऊन. हालेलुया. तुम्ही आपण पैशासाठी सेवा करत नाही. बायबल सांगतो जो बलाम आहे हा शापित झाला, आहे की नाही? शेवटी काय झालं? शापित झाला. देवाचा सेवक होता तो, पण ज्यावेळेस त्यांनी स्वतःचं जीवन पैशाला विकून टाकलं काय होऊन जातं? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा, आपण जे सर्व करतो आपण यासाठी करतो कारण आपण देवावर प्रेम करतो. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून आपण सर्व काय करतो. आमेन. हालेलुया. तर खरोखर जसा आपला विषय चालला ना की जो प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली, सैतानाने त्याला पापामध्ये पाडण्याचा प्रयत्न केला, पण प्रभू येशूने प्रत्येक त्या परीक्षेमध्ये सैतानाला मात देऊन टाकली. हालेलुया. हालेलुया. आणि येशू ख्रिस्त प्रियांनो शेवटपर्यंत नीतिमान राहिला. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, असं नाही की फक्त ते 40 दिवस, त्याच्यानंतर पण सैतान प्रयत्न करत होता की येशूने पाप करावं. येशूने काय करावं? पाप करावं. कारण येशूने जर पाप केलं असतं तर देवाची योजना निष्फळ झाली असती. हालेलुया. प्रियांनो येशू ख्रिस्ताने पाप केलं नाही, तर तो जन्मापासून येशू ख्रिस्त नीतिमान आहे. आणि तो या जगामध्ये जगला ना, या जगामध्ये देखील त्याने एकही पाप केलं नाही. आमेन.
आणि म्हणून ज्यावेळेस येशूचा प्रियांनो बाप्तिस्मा होणार होता, जो बाप्तिस्मा करणारा योहान काय बोलला, हा पहा, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. हालेलुया. तर येशू ख्रिस्त कोण आहे? देवाचा कोकरा. असा कोकरा की ज्याच्यामध्ये एक पण दोष नाही. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस वलांडन सणासाठी इस्रायल लोकांना देव बोलायचा, देवाने सांगितलं होतं प्रत्येक वर्षामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कोकरा अर्पण करायचा आहे. पण त्याला अर्पण करण्यापूर्वी 4 दिवस अगोदर, किती? 4 दिवस अगोदर त्याला घरामध्ये आणायचे आणि 4 दिवस त्याचं निरीक्षण करायचे. तो आंधळा आहे का, तो बहिरा आहे का, तो लंगडा आहे का. जर तो लंगडा असेल तर परमेश्वर बोलला तुम्हाला दुसरा कोकरा घ्यायचा. आणि येशूची पण आपण पाहतो, येशूचं काय झालं, निरीक्षण करण्यात आलं. हालेलुया, हालेलुया. आणि आपण पाहतो प्रियांनो की येशू ख्रिस्त ना डोळ्यामध्ये ना कोणत्या गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये कोणतीच कमी नव्हती. आमेन. येशू ख्रिस्त हा परिपूर्ण होता. हालेलुया. त्या कोकऱ्यामध्ये एकही दोष नव्हता. हालेलुया, हालेलुया. आणि मग म्हणून आपण पाहतो की प्रियांनो की येशूचा जन्म कुमारीच्या द्वारे झाला. येशू ख्रिस्त आपण पाहतो या जगामध्ये देखील 100% नीतिमान होता. या जगामध्ये तो राहिला. आणि जो सर्वात महत्वाचा उद्देश, तो उद्देश काय होता आपण वाचूया. आपण इब्री लोकास पत्र याचा 9वा अध्याय, इब्री लोकास पत्र याचा 9 अध्याय. आणि यावेळेस प्रियांनो आपण 10 ते 12 पर्यंत वचन वाचूया. वाचा कोणीतरी. खाणे पिणे नाना प्रकारची शालने यासह ती अर्पणे केवळ दैहिक विधी आहेत. ते सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी संबंधी प्रमुख याजक होऊन आला व जो हातांनी केलेला नाही, म्हणजे या सृष्टीतला नाही, अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळविली. हालेलुया. जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. तर प्रियांनो, जुन्या करारामध्ये वेगवेगळे बलिदान करायचे, खाणे पिणे, नाना प्रकारची शालने, म्हणजे आपण पाहतो धुणं, आहे की नाही, अर्पणे. आणि प्रियांनो आपण पाहतो बकरे बोकडे अनेक अर्पण ते करायचे. पण बायबल सांगतं हे सर्व अर्पण कसे होते. इथं बायबल सांगतं दैहिक विधी आहेत. सर्व बोला, दैहिक विधी आहेत. आणि माणूस कोण आहे? माणूस कोण आहे? दैहिक आहे का? आत्मा. माणूस कोण आहे? आत्मा. हालेलुया. आपण बघितलं देवाने माणसाला कसं बनवलं? स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे. मग देव आत्मा आहे तर आपण कोण आहोत? आत्मा आहे. हालेलुया, हालेलुया. आणि मग आपण पाहतो प्रियांनो, म्हणून ते जे जुन्या करारामध्ये बकरे अर्पण करत होते, वास्त्र अर्पण करत होते. आणि मग बायबल सांगतं 13 वचनामध्ये म्हटलं, कारण बकऱ्यांचे व बैलांचे रक्त आणि कालवडीची राख, प्रियांनो इथं बायबल सांगते अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल. कशाची शुद्धी होईल? देहाची. फक्त वर शुद्ध होते, पण आतमध्ये जसंच्या तसं. हालेलुया. आता एक मी तुम्हाला उदाहरण देतो, आहे की नाही. तर विचार करा, तुमची एक खूप सुंदर नाही का टेबल क्लॉथ आहे ना, किंवा तुमची साडी आहे, आणि त्या साडीवर काहीतरी पडलं
आणि डाग बसलाय. काय पडलाय? डाग. आता तो डाग ना झाकायचा आहे. तो डाग काय करायचा आहे? झाकायचा आहे. कसं झाकणार? दुसरं कापड घेऊन त्याच्यावर ठिगळ लावणार. पण धुवून निघालाच नाही तो. किती धुवा तुम्ही, निघतच नाही ना. हा जुना करार आहे. कारण पाप हे बैलांच्या आणि वासरांच्या रक्ताने जाऊ शकत नाही. म्हणून जुना करार काय होतं? जो डाग पडलाय त्याच्यावर ठिगळ. वरून सर्व छान आहे, आतून सर्व घाण. वरून सर्व छान पण आतून सर्व जसे ते परुषी लोक होते. येशू ख्रिस्त काय बोलला? तुम्ही कसे? कबरेसारखे, पांढऱ्या शुभ्र कबरांसारखे. वरून तर इतके पांढरे शुभ्र दिसता पण आतमध्ये सर्व घाण भरलेली, हड्ड्या आहेत. तो जुना करार. हालेलुया. आहे की नाही? पण प्रियांनो, जो प्रभू येशू ख्रिस्त, प्रियांनो आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं. इथं बायबल सांगतं की बकरे व वासरे यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परम पवित्र स्थानात गेला आणि त्याने बोला, त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. पुन्हा बोला, त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. हालेलुया. कशी मुक्ती आहे? तात्पुरती नाहीये, 1 वर्षासाठी नाही. आता जुन्या करारामध्ये ते ठिगळ लावायचे पापावर, अर्पण करायचे. काय अर्पण करायचे? वासर, कोकर, बकरी. आणि 1 वर्षासाठी त्यांचं पाप काय व्हायचं? झाकलं गेलं. आहे की नाही? बाहेरून सर्व छान, आतून सर्व आहे की नाही? पण हालेलुया, जैसे येशूने त्याचं बलिदान दिलं, हालेलुया, त्याचं रक्त अर्पण केलं प्रियानो त्या वधस्तंभावर. बायबल सांगतं तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सतसत विवेक बुद्धी. सर बोला, ख्रिस्ताचे रक्त आपली सतसत विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून पापापासून किती विशेष करून शुद्ध करी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर प्रियांनो, येशूचं रक्त काय करतं? माणसाची सतसत विवेक बुद्धी. आता माणसाची सतसत विवेक बुद्धी कुठे? शरीरामध्ये आहे का? मनामध्ये. तर मी बोलतो मनामध्ये नाही, आपल्या आत्म्यामध्ये. हालेलुया. आपल्या आत्म्यामध्ये आपली सतसत विवेक बुद्धी आहे. हालेलुया. किती बोकडं कापा, किती बकरे कापा, आपली बुद्धी, पाप करण्याचा जो स्वभाव, पाप करण्याची जी आपण पाहतो ना, जे आकर्षण त्या बकऱ्यांच्या आणि बैलाच्या रक्ताच्या द्वारे निघून जात नाही. हालेलुया. पण ज्यावेळेस प्रभू येशूने प्रियांनो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, इथं बायबल सांगतं ना, सार्वकालिक आत्म्याच्या योगे. हालेलुया. प्रियांनो, येशू ख्रिस्त हा आत्मा आहे. आमेन, आमेन. आता हा सार्वकालिक आत्मा म्हणजे पवित्र आत्मा नाही, पण हा सार्वकालिक आत्मा म्हणजे येशूचा आत्मा. येशूचा आत्मा जिवंत होता. आदामाचा आत्मा मेलेला होता, एदेन बागेतच मेलाय. पण येशूचा आत्मा जिवंत आहे.
आमेन. हालेलुया. येशूने पापच केलं नव्हतं म्हणून त्याचा आत्मा जिवंत होता. हालेलुया. आणि मग इथं बायबल सांगतं की सार्वकालिक आत्म्याच्या योगी ज्याने निष्कलंक अशा स्वतः येशूमध्ये एक पण कलंक नव्हता, एक पण पाप नव्हतं. हालेलुया. 100% शुद्ध, 100% पवित्र होता. हालेलुया. इथं बायबल सांगतं निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले. आमेन. येस. आणि म्हणून त्या अर्पणाच्या द्वारे ते येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे काय झालं, त्या ख्रिस्ताचे रक्त आपला आत्मा, आपली सतत विवेक बुद्धी, आपला आत्मा मेला होता, पण जसं तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, तुमचा आणि माझा आत्मा जो मेला होता तो आत्मा जिवंत होतो. आता बघा, आता माझा आत्मा मेलाय, हे दिन भाग्य पापा आहे की नाही. शरीराने तो जिवंत होता, कितीतरी 900 किती वर्ष जगला आदाम? 900 950 वर्षाच्या वर तो जगला. हालेलुया. आहे की नाही. हालेलुया. तर 950 वर्षाच्या वर आदाम जगला, आहे की नाही. तर त्याचा आत्मा काय झालेला होता? मेलेला होता, आहे की नाही. पण प्रियांनो, जसं आपण येशूवर विश्वास ठेवतो त्यावेळेस काय होतं आपण वाचूया इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय. इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय. आणि यावेळेस प्रियांनो आपण 4 आणि 5 वचन वाचूया. 4-5. तरी देव दया संपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. कृपेने तुमचे तारण झालेले आहे. हालेलुया. इथं बायबल सांगतं आपण आपल्या अपराधांमुळे, आपण आपल्या पापामुळे मेलेले, मृत झालेले असताही आपला आत्मा काय झाला होता? आपला आत्मा मेला होता. शरीरामध्ये तर जिवंत आहे, पण मेलेलं काय? आत्मा. पण इथं बायबल सांगतं प्रियांनो की त्या देवाने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळं सर्वजणाला ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. पुन्हा बोला, ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. पुन्हा बोला, ख्रिस्ताबरोबर. पुढे काय शब्द? आता आपल्याला हा जो शब्द आहे, आपल्याला, आपण म्हणजे कोण? आपलं मन, आपलं शरीर का आपला आत्मा? आपल्याला म्हणजे कोण? शरीराला जिवंत केलं का? मनाला जिवंत केलं का? कुणाला जिवंत केलं? हालेलुया. तर प्रियांनो, ही गोष्ट कधी झाली? ज्यावेळेस येशूने आपण बघितलं बैलांच्या व वासरांच्या रक्ताच्या द्वारे नव्हे, तर त्याने स्वतःच मोलवान रक्त त्या वधस्तंभावर अर्पण केलं. आणि त्या रक्तामुळे काय झालं? आपली सतत विवेक बुद्धी, आपला आत्मा, आपल्या आत्म्याला जिवंत केलं. हालेलुया. 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 आणि अशा रीतीने आपला नवीन जन्म झाला. आपला काय झाला? येशू ख्रिस्त बोलला, जोपर्यंत एका माणसाचा नवीन जन्म होत नाही तो देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत. भले तुमचे आजोबा, तुमचे पंजोबा, तुमचे खापर पंजोबा, जॉन आहे, पीटर आहे, पोप आहे, जॉन आहे, पीटर आहे, सर्व आहे. पण जर तुमचा नवीन जन्म झाला नाही तर काय? तुम्ही ख्रिस्ती नाहीये. तुम्ही
तुमचे आई वडील ख्रिस्ती आहे म्हणून तुम्ही ख्रिस्ती होत नाही. येशू बोलला जोपर्यंत एका माणसाचा नवीन जन्म होत नाही त्याचा आत्मा काय झाला पाहिजे, त्याचा आत्मा काय झाला पाहिजे. माणसाचा आत्मा जो मेलेला आहे एदेन बागेमध्ये तो काय झाला पाहिजे. त्या मेलेल्या आत्म्याला कोण जिवंत करणार. हालेलुया. एकच मार्ग, येशूचं रक्त आपला जो मेलेला आत्मा आहे त्याला जिवंत करतं. आमेन. हालेलुया. आपला आत्मा म्हणजे देवाचा स्वभाव. आपला आत्मा देवाने माणसाला स्वतःच्या कसं बनवलं. देवाने माणसाला स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे बनवलं. मग देव आत्मा आहे, माणूस. हालेलुया. ऐके नाही. ज्यावेळेस आपण येशूवर विश्वास ठेवतो तो मेलेला आत्मा काय झाला. हालेलुया. आपला नवीन जन्म झाला आणि आपण देवाच्या राज्यामध्ये प्रवेश केला. हालेलुया. आता आपला आत्मा जो मेला होता तो काय झाला. जरा टाळ्या वाजवून कारण बायबल सांगतं प्रियांनो देहाची कर्म तर उघड आहेत. देहाची कोणती आहेत. देहाची कर्म जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, चेटके, वैर, कलह, दारूबाजी, रंगेलपणा, तट, फुटी, पक्षभेद, घमंड, गर्व. देहाचे कर्म काय. जो दैहिक माणूस असतो तो कशामध्ये चालतो. घमंडामध्ये, गर्वामध्ये, मारामारीमध्ये, भांडणामध्ये, लबाडीमध्ये, खून. जो एक साधारण माणूस आहे, दैहिक माणूस आहे, तो तसंच वागणार. त्याची प्रोग्रामिंगच तशी झालेली आहे. देहाचे कर्म तर उघड आहे. पण जसं आपण येशूवर विश्वास ठेवतो, हालेलुया, आपला मेलेला आत्मा काय झाला. आता जिवंत झाला. आणि आपण पाहतो आत्म्याच्या द्वारे. चल बोला. आत्म्याच्या द्वारे निर्माण होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. हालेलुया. ते सर्व जे फळ आहे ते कुठे. आत्म्यामध्ये. आता मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला त्या क्षणी हे फळ तुमच्यामध्ये आलं. आता तुम्ही दैहिक नाहीये, तुम्ही आत्मिक. तुम्ही आत्मा आहे. बोला मी आत्मा आहे. कोणा बोला मी आत्मा आहे. आता सर्व मला माझ्यामध्ये प्रेम आहे. हालेलुया. प्रियांनो, आपण जर रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय, रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय, आणि यावेळेस आपण इथे एक वचन वाचूया. हालेलुया. 5वं वचन, 5वा अध्याय, 5वं वचन. आणि आशा लाजवत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. हालेलुया. इथे बायबल सांगतं आणि आशा लाजवीत नाही, कारण आपल्याला दिलेल्या, सर्वजण बोला, आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात, जोरात बोला, आपल्या अंतःकरणात. आता आपला अंतःकरण म्हणजे कोण.
आपलं अंतःकरण म्हणजे कोण? हालेलुया. तर आपलं अंतःकरण म्हणजे आपला आत्मा. आणि ते बायबल सांगतं पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणामध्ये म्हणजे आपल्या माणसाच्या आत्म्यामध्ये देवाने त्याच्या प्रीतीचा वर्षाव केला आहे. हालेलुया. आपल्यामध्ये काय? आपण कशाने भरलेलो आहे? प्रीतीने भरलेलो आहोत. आमेन. हालेलुया. आता बायबल मध्ये सांगितले या जगामध्ये, मी जसं तुम्हाला सांगितलं, या जगामध्ये जाती पाती सैतानाने बनवली. या जगामध्ये दोन लोक आहेत, आत्मिक आणि दैहिक. या जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एक आहेत आत्मिक लोक आणि दुसरे आहेत दैहिक लोक. जे आत्मिक लोक आहेत त्याचा आत्मा काय झालेला आहे? जिवंत झालेला आहे. आणि त्यांच्यामध्ये देवाचा स्वभाव. त्याचा मेलेला आत्मा काय झाला? जिवंत झाला. हालेलुया. एक की नाही? आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस आत्मा जिवंत झाला त्याच्यामध्ये कोणता स्वभाव आला? देवाचा स्वभाव आला. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, विश्वासूपणा, सौम्यता, हे सर्व कुठे? आपल्या आत्म्यामध्ये. कुठं आलं? आपल्या आत्म्यामध्ये आलं. हालेलुया. हालेलुया. आता तुम्ही बोलणार, पास्टर तुम्ही तर बोलता तुम्ही प्रीतीने भरलेले, शांतीने भरलेले, मला तर काय शांती वाटत नाही, मला तर काय प्रेम वाटत नाही, मला कुणावरच प्रेम वाटत नाही. वाटतं का? प्रेमाच्या ऐवजी काय वाटते? द्वेष. पण बायबल तर सांगतं देवाने आपल्याला काय केलेलं आहे? त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवले. हालेलुया. आणि एक महत्वाची गोष्ट प्रियांनो, तुम्ही आणि मी आत्मा आहोत. तुम्ही आणि मी सेम, तुमचा आत्मा हा सेम येशू सारखा. आता मागे मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती एदेन बागेमध्ये, जर तुम्ही पाप करण्या अगोदर आदामाला बघितलं असतं तर तुम्ही काय बोलला असता? कोण आहे तो? तो येशू आहे. तुम्ही बोलला अरे हा येशू आहे. हालेलुया. तसंच तुमचा आत्मा, ज्यावेळेस तुम्ही येशूवर विश्वास ठेवला, तुमचा मेलेला आत्मा काय झालाय? जिवंत झाला. तो सेम देवा समान, येशू समान. हालेलुया. हालेलुया. मग महत्वाची गोष्ट काय प्रियाने, जे सर्व गुण आपल्यामध्ये देवाने ऑलरेडी भरलेले आहेत, आता भरणार नाही येतो. ज्यावेळेस तुम्ही येशूवर विश्वास ठेवला त्यावेळेसच तुमच्यामध्ये प्रीती, आनंद, शांती, कारण इथे बायबल सांगतं आत्म्याच्या द्वारे निर्माण होणार फळ. हालेलुया. आता महत्वाची गोष्ट, सर्व मुला फळ फळ. आता मला सांगा, फळ तुम्ही आंब्याचं झाड आणलं आणि लावलं, दुसऱ्या दिवशी लगेच फळ आलं का? लगेच आलं फळ? मला पण द्या, ते झाड मी पण लावतो. हालेलुया. हालेलुया. मग काय करावं लागतं? पाणी, खत, त्याची काळजी घ्यावी लागल, मशागत करावा लागल. मग काय होईल?
तर एक गोष्ट लक्षात घ्या, हालेलुया, देवाने ऑलरेडी तुम्हाला प्रीती, आनंद, शांती तुम्ही भरलेले आहात. हालेलुया. पण तुम्हाला आणि मला प्रौढ बनण्याची गरज आहे. आता ज्यावेळेस आपला नवीन जन्म होतो, जसं येशूचा नवीन जन्म झाला, येशूचा जन्म झाला, ते येशू ख्रिस्त कसा जन्माला आला? बाळ का डायरेक्ट 30 वर्षाचा झाला होता? तो बाळ होता ना. आपला पण नवीन जन्म झाला, येशू विश्वास ठेवला, आपला आत्मा जो मेला होता तो, आपण कसे होतो? आपण बाळ आहे. पण बायबल सांगतं हे जे बाळ आहे काय झालं पाहिजे? मोठं झालं पाहिजे. आमेन. आता आपल्याला माहितीच आहे बाळ कसं वागतं. बाळ कसं वागतं तुम्हाला माहिती आहे ना? बाळ कसं वागतं? कुठं पण सू, कुठं पण शी, घाण करून टाकतं. तर आपण पण ठीक आहे, आपला नवीन जन्म झाला, आपण बाळ असतो त्यावेळेस कुठे गेलं आपल्याला समजत नाही अजून कोण आहे आपण. आपण कुठे गेले तिथं पिन मारली, चुकली लावून दिली. आता बायबल सांगता आत्म्याने काय केलं पाहिजे? तुम्ही आत्मा आहे तर तुम्ही तुमच्याद्वारे काय पसरलं पाहिजे? तुम्ही जिथे गेला तिथं काय आलं पाहिजे? प्रेम आलं पाहिजे, फळ. तुम्ही आत्मा आहे, मग तुम्ही जिथं जाल तिथं फळ पाहिजे, तिथं प्रीती पाहिजे, शांती पाहिजे, सहनशीलता पाहिजे, ममता पाहिजे, नम्रता पाहिजे. तर ज्यावेळेस बाळ असतं ते, तो आत्मा काय? बाळ. काय होतं? आपण जिथं हे बाळ जिथं कुठं जातं नम्रताने घेत, तो बोल मी लय भारी आहे, माझ्याकडंच बघायचं, माहिती ना मी कोण आहे. बाळाला काय आवडतं? नम्रता घ्यायला आवडत. बाळाला काय आवडतं? मी लय भारी, मी लय भारी, माझ्याकडे बघा, माझ्याकडंच बघा, मी जे बोलतो तेच करा, मी जे सांगितलं तेच करा. हट्ट. तुम्हाला माहिती हट्ट करतो माणूस. एक गोष्ट आठवली मला लहानपणाची. माझा वाढदिवस होता आणि माझ्या मम्मी पप्पानी एका बेकरीमध्ये नेलं आणि आम्हाला केक घ्यायची होती. केक, तिथे एक केक होती, ती मला इतकी आवडली, पण ती फक्त डिस्प्ले साठी ठेवली होती. आता ही किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळेला काय फ्रीज बीज इतकं काय नव्हतं. आणि मग ती केक मला इतकी आवडली, मी बोला मला तेच पाहिजे. तो बोलला नाही बेटा मी तुला दुसरी देतो बनवून, ही फ्रेश आहे, ही फ्रेश घेऊन जा. मी ऐकायलाच तयार नाही, मी तीच घेणार. शेवटी त्यांनी केकच घेतली नाही मम्मी पप्पा. आम्ही तसं झालो घरी. बघा बाळाचे कारनामे, जे भेटणार होतं ते पण भेटलं नाही. खरी घटना आहे माझ्या जीवनात. बाळ, त्यात आपण बाळ असतो ना, मला हेच पाहिजे, मला हेच पाहिजे, मी हेच घेणार. येशू बोलतो अरे हे तुझ्यासाठी नाहीये, हे तुझ्यासाठी नाहीये, तुझ्यासाठी चांगलं नाहीये, नाही मला तेच पाहिजे. मग पिता बोलतो तुला तेच पाहिजे ना, ही घे 1 लाख, हे पण नाही भेटणार तुला. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, हालेलुया, की जे बाळ आहेत पण बायबल मध्ये आपण पाहतो परमेश्वर बोलतो, परमेश्वर काय करतो, जे बाळ आहेत त्यांना फटके पण देतो. फटके देतो देव. तुम्ही हट्ट केला वाईट गोष्टीसाठी मग फटके भेटणार. मग अशा बाळासारखा हट्ट करायचा नाही. हालेलुया. तर मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतो, हे जे फळ तुमच्यामध्ये आहे, तर जोपर्यंत आपण बाळ आहोत
तोपर्यंत ते फळ बाहेर येत. मग आपल्याला काय बनलं पाहिजे? प्रौढ बनलं पाहिजे. आता मला सांगा, एक बाळाला प्रौढ होण्यासाठी, बाळामध्ये शक्ती येण्यासाठी काय पाहिजे? काय पाहिजे? बोला पौष्टिक आहार. आता सर्वजण बोला, तुम्हाला जर वाढायचंय तर तुम्हाला पौष्टिक अन्न मिळालं पाहिजे. पुन्हा एकदा बोला, तुम्हाला जर वाढायचंय, तुम्हाला जर येशू सारखं बनायचंय तर तुम्हाला काय मिळायला पाहिजे? पौष्टिक आहार. पौष्टिक आहार म्हणजे मनुष्य केवळ तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. म्हणूनच आपण आपल्या चर्च मध्ये प्रत्येक सोमवारी काय ठेवतो? बायबल. किती जण जॉईन होतात? 12-13. बाकीच्या सर्वांना बाळच राहायचे मला असं वाटतं. पण आता ह्या नवीन वर्षापासून मी नियम करणार आहे. आणि तो नियम हा असणार आहे, 3 सभेमध्ये प्रत्येक या मंडळीचे मेंबर आहेत, तुम्हाला जॉईन व्हावाच लागल. पहिली गोष्ट रविवारची सभा, दुसरी गोष्ट सोमवारची बायबल स्टडी, आणि तिसरं शनिवारची मध्यस्थीची प्रार्थना. या तिन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. जर तुम्हाला बाळापासून तुम्हाला जर प्रौढ बनायचं नसेल, हालेलुया, ते गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मेंबर नाही बनू शकत. आता मी ऑलरेडी मी सांगून टाकलं 2026 पासून हा नियम राहणार आहे. हालेलुया. तर बाळ राहून कतरून गेले माणूस. काय केले? बाळाचे नखरे पाहून वाढ नाही. का नाही वाढ? कारण अन्न नाही. हालेलुया. तर या बाळाला वाढायचं तर सर्वात महत्वाची गोष्ट, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या. हालेलुया. त्याच रीतीने या बाळाला जर वाढायचंय तर अजून एक महत्वाची गोष्ट, इफिस याचा 3रा अध्याय, आणि या वेळेस आपण 26 वचन 16. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. हालेलुया. पाऊल इथं प्रार्थना करत इफिसकराच्या लोकांसाठी की त्यांनी त्यांचे जे बाळ ते काय व्हावं? बलसंपन्न व्हावं, प्रौढ बनावं. हालेलुया. आणि प्रौढ कसं बनणार? ते बायबल सांगतं की परमेश्वराने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या त्याच्या आत्म्याच्या द्वारे. पुन्हा काय बोला? त्याच्या आत्म्याच्या द्वारे. हालेलुया. कुणाच्या आत्म्याच्या द्वारे? देवाच्या आत्म्याच्या द्वारे. सर बोला आता, पवित्र आत्म्याच्या द्वारे. पवित्र आत्म्याच्या द्वारे काय होणार आहे? इथं बायबल सांगतं पवित्र आत्म्याच्या द्वारे. सर्वजण बोला अंतर्यामी. म्हणजे काय? अंतर्यामी म्हणजे ज्याचा नवीन जन्म झालेला आहे, त्याचा आत्मा काय? जिवंत आहे. तेच अंतःकरण, तोच माणसाचा आत्मा. आता इथे आपण पाहतो की त्याचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा. आणि इथे बायबल सांगतं की त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी म्हणजे माणसाचा आत्मा.
माझा आत्मा काय होणार आहे? सर्व मला बल संपन्न व्हावे. पुन्हा एकदा बोला, बल संपन्न व्हावे. तर प्रियांनो, तुमचा आत्मा बल संपन्न होणार आहे, शक्तिमान होणार आहे, प्रीतीने भरणारे, शांतीने भरणारे, सामर्थ्याने भरणारे, पवित्रतेने भरणारे, देवाच्या स्वभावाने भरणारे, देवाच्या जीवनाने भरणारे. तर तुमच्या आत्म्याला, हालेलुया, मी असं बोललो की जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, आत्म्याच्या द्वारे निर्माण होणार प्रीती, आनंद, शांती, आता हे सर्व आपल्यामध्ये, हालेलुया. पण ते फळ कसं वाढणार? पवित्र आत्म्याच्या द्वारे. जसं तुम्ही पवित्र आत्म्याने भरत राहणार, हालेलुया. आता येशू ख्रिस्त काय बोलला? जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. एका झाडाला कशाची गरज आहे? पवित्र आत्मा कोण आहे? पाणी. हालेलुया. मग आपला आत्मा एक झाड आहे. आपला आत्मा काय ना? ज्या येशूच्या पुनरुत्थानावर, येशूच्या बलिदानावर तुम्ही विश्वास ठेवला, तुमचा जो मेलेला आत्मा जिवंत झाला. हालेलुया. त्या झाडामध्ये तुम्हाला माहितीये का प्रियानो, की तुम्ही किती मोठं झाड बघा, एक मोठं आंब्याचं झाड, आणि ते खूप फळांनी भरलेले, आणि तुम्ही बोलता किती छान हे झाड आहे, किती फळ आहे त्याच्यामध्ये. तर ते झाड कुठून आलं? आणि ते सर्व आंबे कुठून आले? ते झाड बीज होतं पहिलं. एक कोय होती छोटीशी, ती लावली, पाणी देत राहिले, खत देत राहिले, ती बी वाढली. हालेलुया. पाणी देत राहिले, खत टाकत राहिले, मग त्या झाडाला फळ आलं. हालेलुया. ते झाड मोठं बनलं. हालेलुया. त्याला हजारो आंबे आले. पण कुठून आले? अरे ती एकच बी होती. हालेलुया. हालेलुया. मग ती बी तुमच्यामध्ये देवाने पेरली. आता त्या बीला वाढवण्याचं काम कुणाचं आहे? तुमचं काम आहे. त्याच्यासाठी देवाने तुम्हाला चर्च मध्ये आणलं. तर चर्च मध्ये आणलं. हालेलुया. तर प्रियांनो, तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? सर्वात पहिली गोष्ट आपण बघितली, मनुष्य केवळ त्याच्या वचनाने. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी. ते जे छोटस झाड आहे, ती बी, मोठं आंब्याचं झाड, मोठं प्रीतीने भरलेलं झाड, शांतीने भरलेलं झाड, आनंदाने भरलेलं झाड बनण्यासाठी तुम्हाला पवित्र आत्म्याने भरणं गरजेचं आहे. हालेलुया. पवित्र आत्मा काय करणार आहे? हे जे सर्व तुमच्यामध्ये भरलेले ते बाहेर काढणार. तर तुम्हाला रोज काय करायचंय? हालेलुया. आणि देवाच्या आत्म्याने भरायला काय करावं लागेल? सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, पवित्र आत्म्याने भरण्यासाठी तुम्हाला रोज प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रार्थना करणं, देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवणं, देवाची आराधना करणं. आमेन. म्हणजे देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवणारे, देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवणारे, देवाच्या आत्म्याने. जसं बायबल सांगते, येशूने बाप्तिस्मा घेतला, आणि तो बाप्तिस्मा घेतल्यानंतर पाण्यातून बाहेर आला, आणि बाहेर आल्यानंतर येशूने काय केलं? आणि त्याने प्रार्थना केली, त्यावेळेस काय झालं? बायबल सांगते त्यावेळेस येशूने प्रार्थना केली, आकाश उघडलं, आणि पवित्र आत्मा कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला. हालेलुया.
तर तुमच्या जीवनामध्ये पण तेच होणार. तुम्हाला काय करावं लागणार आहे? रोज प्रार्थना करावं लागणार. हालेलुया. जसं तुम्ही रोज प्रार्थना करणार आहे, हालेलुया, तुम्ही देवाच्या आत्म्याने भरणार आहे. आणि इथं बायबल सांगतं की त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी, चला अंतर्यामी, बल संपन्न व्हावे. कसे व्हावे? शक्तिमान. कोण शक्तिमान होणार आहे? तुमचा हात. हालेलुया. तुमचं शरीर नाही होणार आहे शक्तिमान. तुमचं शरीर शक्तिमान करायचं तर तुम्हाला जिम मध्ये जावं लागेल किंवा तुम्हाला व्यायाम करावा लागेल, शरीराची कसरत करावी लागेल. हालेलुया. पण तुम्हाला जर तुमच्या आत्म्याला बलवान करायचंय तर तुम्हाला काय करावं लागेल? प्रार्थना. हालेलुया. प्रार्थना, वचन, देवाची आराधना करणं. आमेन. जसं तुम्ही रोज 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 करणार आहे, काय होणार आहे? छोटस झाड, ती छोटीशी बी वाढणार आहे आणि मोठं झाड बनणार आहे, पूर्ण फळांनी डबडबलेलं, भरलेलं. हालेलुया. आहे की नाही? आणि मग तुम्हाला माहितीये की ही देवाची तुमच्या जीवनासाठी योजना आहे. आणि ज्यावेळेस फळ येतं, तुम्हाला माहितीये का, फळ येतं, त्याच तुमच्या जीवनामध्ये फळ येतं, त्याच काय येतं? फळ येतं. फळ आल्यावर काय होतं माहितीये? फळ आल्यावर काय होतं? आता दोन उदाहरण आहेत बायबलमध्ये ना. देहाचे कर्म उघड आहेत, जाड कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, सर्व. ठीक आहे. तर देहाचं जीवन ज्यावेळेस लोक देहामध्ये जगतात, देवाकडे लक्ष नाही, त्यांचं फक्त त्यांच्या पोटाकडे लक्ष आहे. पोट भरलं पाहिजे बस, पैसा भेटला पाहिजे बस, जग भेटलं पाहिजे बस, जगातल्या गोष्टी आहे की नाही. बायबल सांगतं प्रियांनो, देहाचं चिंतन, चला देहाचं चिंतन काय आहे? मरण आहे. काय आहे? मरण. तर बायबल सांगतं आत्म्याचे चिंतन, आत्म्याचे चिंतन, जे आत्म्यामध्ये राहतात, आत्म्यामध्ये बलवान होतात, बायबल सांगते त्यांना काय भेटणार आहे? जीवन व शांती. हालेलुया. दुसऱ्या शब्दामध्ये ना, जे देहामध्ये फक्त एक दैहिक जीवन, खा प्या उठा काम करा आणि एक दिवस मरून जा, लबाडी करा, चोरी करा, जसं पाहिजे तसं वागा, जे करायचं ते करा, काय शापित जीवन आहे की नाही. ज्यावेळेस आपण आत्मिक रीतीने बलवान होतो, ज्यावेळेस आपण आपलं जीवन त्या फळाने भरून जातं, त्याच काय माहिती तुम्हाला? देव तुम्हाला त्या देशामध्ये नेतो जिथं दूध आणि मध यांच्या नद्या वाहतात. हालेलुया. असं देव बोला, मी तुम्हाला अशा देशामध्ये घेऊन जाणार आहे जिथे दूध आणि मध यांच्या काय, तिथं बरकत, समृद्धी, आशीर्वाद. तर प्रियांनो, ते बरकत, समृद्धी, आशीर्वाद, तो देश जिथे दूध आणि मध यांच्या नद्या वाहत आहेत, प्रियांनो, तो देश म्हणजेच आत्मिक जीवन. जे आत्म्यामध्ये वाढतील, प्रीतीमध्ये वाढतील, त्याच्या जीवनामध्ये शांती आहे, आनंद आहे, काय होणार आहे? हालेलुया. देवाचे आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये वाढत जाणार. आता मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, एक खरं उदाहरण मी देतो. एक देवाचे सेवक त्यांनी दिलं आणि ते बोलले
स्वर्गामधून एक ट्रेन निघालीये. स्वर्गामधून काय निघालीये? ट्रेन निघाली. आणि त्या ट्रेन मध्ये सर्व काय? त्या ट्रेन मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट त्या ट्रेन मध्ये पैसा आहे, त्या ट्रेन मध्ये आरोग्य आहे, त्या ट्रेन मध्ये प्रमोशन आहे, त्या ट्रेन मध्ये आशीर्वाद आहे, त्या ट्रेन मध्ये सर्व आहे. त्या ट्रेन मध्ये ती ट्रेन स्वर्गातून तुमच्या घरामध्ये यायला निघाली. पण ट्रेन कशावर चालती? आपल्या रोडवर चालती का? ट्रेनला जर चालायचं तर काय लागल? पटरी लागल. हालेलुया. आहे जर पटरी आहे तर ट्रेन चालणार. आमेन. हालेलुया. तुम्हाला माहिती प्रियांनो ना, ते जे सर्व आशीर्वाद त्या ट्रेन मध्ये त्या तुमच्या घरामध्ये येणार आहेत. पण आता महत्वाची गोष्ट, ते रूळ म्हणजेच प्रीती आहे. जिथं प्रीती आहे तिथे देवाचे सर्व आशीर्वाद आहेत. आणि प्रीती कुठे? जिथं आत्मा आहे, आत्म्याच्या द्वारे निर्माण होणार फळ प्रीती. आत्मा आला, आपल्या प्रीतीने करतो, मग देव आपल्याला त्या देशामध्ये नेतो. तुम्हाला आठवतं इस्रायल लोक 40 वर्ष, किती? रानामध्ये गोल गोल फिरत राहिले. ते 40 वर्ष दैहिक जीवनाचं प्रतीक आहे. ते 40 वर्ष काय केलं त्यांनी त्या रानामध्ये? बायबल सांगतं, मग इस्रायल लोकांनी कुरकुर केली. मग इस्रायल लोक बोलले, आपण आता मोशेला दगडात मारू. हा मोशा असं बोलले. ते दगड उचलले त्यांनी मोशेला मारायला. हा पास्टर काय चांगला नाही, याला मारावं होतं धरून. दैहिक स्वभाव आहे की नाही? अजून काय केलं त्यांनी? खादाडपणा. कशामुळं? आम्हाला मिसर देशामधलं मटण पाहिजे, आम्हाला हा मान्ना नको. देव त्यांना रोज काय देत होता? मान्ना देत होता. बायबल सांगतं, एक दिवस सकाळी लोक उठले, सर्व रडायला लागले. का? त्यांनी मटणाची आठवण यायला लागली. आम्ही मिसर देशामध्ये होतो, आम्ही मटण खात होतो, आम्ही खरबूज खात होतो, आपण अद्रक लसण खात होतो, आणि या मोशाने इथं आपल्याला आणलंय कुठं? रानामध्ये. आणि काय भेटते रोज? रोज तेच. काय झालं? दैहिक स्वभाव, खादाडपणा. हालेलुया. काय केलं? गोल 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 फिरत राहिले. आणि शेवटी तिथंच मरून गेले. जे देहामध्ये जीवन जगतील ते रानामध्ये मरून जातील. आता हा शब्द ऐकून तर तुमच्या जीवनामध्ये हलचल व्हायला पाहिजे. रानामध्ये मरून जातील. इस्रायल लोक रानातच मरून गेले. तिथंच भांडणं करत होते, तिथंच कटकटी करत होते, तिथंच कुरकुर. आम्हाला चिकन भेटले नाही, तुम्ही बरोबर वाढले नाही, तुम्ही पार्शालिटी करता. असे बाळांचे मेसेजेस येत असतात. कधी माझे बाळ मोठं होतील. म्हटलं आता ह्या वर्षामध्ये बाळांना कंपल्सरीच जेवण घालावं लागतं.
यायलाच तयार नाही. तर बाळ जर खात नाही तर त्याला शेवटी बळजबरीच करावं लागते ना. हात पाय पकडायचे, तोंड घालायचं. तर बाळांनो, काय वाईट मानू नका, तुमची वाढच होणार नाही. हालेलुया, हालेलुया. पण आता खूप जास्त झालं, आता येशू पण लवकर येणार आहे. आमेन. आता ही वेळ बाळ राहण्याची नाहीये, आपल्याला त्या अरण्यामध्ये मरायचं नाहीये, आपल्याला त्या वचनदत्त देशामध्ये जायचं. आपल्याला आत्म्याने भरून फळ देणारं जीवन जगायचं. आमेन. त्याच्यासाठी आपल्याला वचनामध्ये, देवाच्या आत्म्यामध्ये आपल्याला वाढावं लागणार आहे. आमेन. ओके, ते आज आपण सर्वजण बघूया, प्रभूला धन्यवाद देऊया. काय एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आपल्याला वाटतं आशीर्वाद इथून येतील, देव कधी चमत्कार करल. देव कधी चमत्कार करल. देवाने ऑलरेडी चमत्कार केलेला आहे. देवाने ऑलरेडी तुम्हाला सर्व दिलेले. कुठे? तुमच्या आत्म्यामध्ये. तर त्या आत्म्यामधून बाहेर काढायचं काम. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वर्गातून पृथ्वीवर नाही येणार आहे. ज्यावेळेस तुम्ही येशूवर विश्वास ठेवला, तुमचा आत्मा जिवंत झाला आणि देवाने तुम्हाला सर्व काही दिलं. म्हणून बायबल सांगते, देवाने जीवनात सुसुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला त्या आपल्यामध्येच आहेत. कशा बाहेर निघणार आहे? प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाने भरणार आहे, हालेलुया, देवाचं वचन, आमेन. आणि दुसरी गोष्ट, देवाचा पवित्र आत्मा. तुम्ही आत्म्याने बलसंपन्न व्हा, तुमचे जीवन फळाने भरून जाईल आणि तुम्ही बघा कसे आशीर्वाद मागे येतात. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला मागायची पण गरज नाही पडत देवाला. त्याला माहिती आहे सर्व काय पाहिजे. तो असं थर्ड क्लास नाही देत कोणतं तरी, हे घ्या सडलेलं फडलेलं नाही. फर्स्ट क्लास, नंबर 1. कारण देव नंबर 1 आहे. माझा देव नंबर 1 आहे बा. मला माहिती नाही तुमचा देव. म्हणून मी ज्यावेळेस अपेक्षा, ज्यावेळेस माझ्याकडे आशीर्वाद येतात, हालेलुया, नंबर 1 येतात. हालेलुया. पैशाची गोष्टच नाही त्याच्यामध्ये. आणि इतका पैसा लागल, इतका, हा प्रश्नच नाही. तुमच्या देवाकडे पैशाची कमी आहे. इतका पैसा लागल, मला नाही बाबा, हे नाही घेते ना, हे परवडत नाही आपल्याला. परवडत हा शब्द नाहीये. आत्मिक, आत्मिक माणूस आहे, त्याला माहिती आहे माझा देव सर्व शक्तिमान. आणि स्वर्गामध्ये तर सोन्याचे रस्ते आहेत ना. मग हे फक्त असं थिओरिटिकल आहे का बायबल मध्ये लिहिलेलं? थेरी आहे काही नाही. आपला देव खूप धनवान आहे. फक्त महत्वाची गोष्ट ही आहे, हालेलुया, तुम्ही आत्म्यामध्ये वाढा. आत्म्यामध्ये वाढा. बघा कसं सर्व या जगातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो काहीच नाहीये. त्याने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. येशूने त्याच्यावर त्याचा एक थेंब आपल्यासाठी सांडला. या जगातल्या गोष्टी इतक्या मोठ्या आहेत का? नाहीयेत. आपण आपल्या मनामध्ये करून ठेवल्यात. आपल्याला आपण किंमत पाहतो, इतकी किंमत. तुझा बाप कोण आहे? आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो ना. तो रिलायन्सचा मुकेश अंबानीचा मुलगा, त्याने मेसीला, मी वाचलं त्या दिवशी, 1 करोड रुपयाचं घड्याळ गिफ्ट दिलं. आणि
अनंत अंबानी. आता मला सांगा, तो अनंत अंबानीचा पैसा आहे? पैसा कोणाचा आहे? बापाचा. आणि मी सांगतो, मुकेश अंबानी पेक्षा तुमचा बाप जास्त धनवान. मला सांगा, मुकेश अंबानीच्या घरामध्ये सोन्याचे बसते आहेत का? नाही. हालेलुया. पण प्रियानो, आपला बाप जो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा मालक आहे, बायबलमध्ये लिहिलं. ही प्रोग्रामिंग करायची स्वतःची, मग आशीर्वाद वाहतात. तुम्ही हे परवडणार नाही मला, हे कमी आहे, हे असं, हे परवडू शकत नाही, माझ्याकडे इतकेच पैसे, मी माझ्या पैशावर अवलंबून आहे, बापाच्या पैशावर अवलंबून. हालेलुया. याच्यासाठी आत्म्यामध्ये वाढा, वचनाने भरा. कुठून कुठून ते वचन भरलं पाहिजे. आमेन. परमेश्वर माझा मला कधीच कमी पडत नाही. हालेलुया. पडूच शकत नाही, कारण तो स्वर्गीय बाप तो माझा पिता आहे. आमेन. हालेलुया. ओके, देवास आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण प्रियाने एक निश्चय करा, 2025 वर्ष संपते. 2026 वर्षामध्ये आता मी वाढणार आहे. मी बाळ राहणार नाहीये, मी वाढणार. ओ रबा शियांदा रबा शेकेरिया रियांदा रबा सेंटरोबो शेकेरिया. फायर 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 फायर. या क्षणी प्रभूचं सामर्थ्य या ठिकाणामध्ये उतरलेलं आहे. सर्वजण मागा, पित्या तुझ्या आत्म्याने मला भर, मला अंतर्यामी बल संपन्न बनव, माझा आत्मा बलवान उदे पित्या, मला बाळ राहायचे. राबा बा शेकेरी यांदो रोबो सेरिया. नाही, मी बाळ राहणार नाही, मी वाढणार आहे तुझ्या वचनामध्ये, तुझ्या आत्म्यामध्ये. राबा बा शेकेरी यांदो रोबो सोकोरिया. तुझ्या सीमेमध्ये मी वाढणार, मी फळ देणारं झाड बनणार आहे. राबा शियांदो रोबो सोकोरियांदा राबा राबा सेरियांदा. तुझ्या सामर्थ्याने मला भर, तुझ्या आत्म्याने मला भर. येशू बोला, जो कोणी तांबेला असेल त्याने माझ्याकडे यावं आणि प्यावं. तो द्यायला तयार आहे. जिवंत पाण्याच्या नद्या, जिवंत पाण्याच्या नद्या, पाणी पाणी पाणी. शोरियांदा राबा रियांदा राबा सेरिया. ओ राबा बाबा बाबा बारियांदो रोबो सोरियांदा राबा शेकेरियांदा राबा मांदा राबा सेरियांदो रोबो सोकोरियांदा राबा शेरिया. होंदा राबा सेंदरे बेरियांदा राबा शेकेरिया. रिहांदा राबा राबा सेंदरे बेरिया. पिता धन्यवाद 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 धन्यवाद. पिता आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझे लेकरा, आम्ही जिवंत देवाचे पुत्र आणि कन्या. पिता आम्ही धन्यवाद देतो तुझ्या लेकरांना, तू सर्व काय दिलंस. आज आम्ही बघितलं, आमचा आत्मा जिवंत झालेला आहे. आमच्यामध्ये प्रीती, शांती, आनंद, सर्व तुझे गुण, सर्व तुझे आशीर्वाद आमच्यामध्ये भरलेले. प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे, विश्वासाच्या द्वारे आणि तुझ्या आत्म्याने भरून प्रभू ते आशीर्वाद बाहेर आणण्यासाठी तुझ्या लेकरांना सहाय्य कर. राबा सियांदो रोबो सेरियांदा राबा. प्रत्येकाला तुझी कृपा दे. पित्या, नवीन वर्षामध्ये आम्ही त्या देशामध्ये जाणार आहोत जिथे दूध आणि मध यांच्या नद्या वाहतात.
रानामधलं जीवन संपून गेलं. ते जुनं जीवन, देहाचं जीवन आम्ही सोडत आहोत. प्रभू आता आम्ही वाढणार आहे. आता आम्ही आत्मिक रीतीने बलवान होणार आहे. राबा शेरियांदो रोबो सेरिया. तुझ्या प्रीतीमध्ये, शांतीमध्ये, आनंदामध्ये, सहनशीलतेमध्ये तू आम्हाला बलवान केलेस तुझ्या आत्म्याने. रिहांतुरो सेरियांदा राबा शेगेदे बेरियांदा राबा शेरियांदो रोबो सेकेरिया. पिता धन्यवाद. आमची प्रार्थना ऐकलीस पिता धन्यवाद. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन.